नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब वाहिनीवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। मराठी नववर्षाच्या व गुढीपाडव्याच्या आपणास हार्दिक शुभेच्छा। लक्ष्मी माता आपल्यावर सदैव प्रसन्न राहो। मंडळी, गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो। या दिवशी केलेले काहीही छोटे उपाय वर्षभर आपल्याला सुख समृद्धी आणि लक्ष्मीचा आशीर्वाद देतात असे मानले जाते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गुढीपाडव्याच्या दिवशी घरात कोणती एक वस्तू ठेवल्याने लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते। तर मंडळी, वर्षभरात लक्ष्मी मातेला, कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय बघतो आणि ते उपाय जर आपण मनापासून केले तर कदाचित आपण ज्यांना प्रसन्न करण्यासाठी ते उपाय करत आहोत आणि चांगल्या दृष्टिकोनाने जर ते उपाय करत आहोत तर त्याचे फळ आपल्याला नक्कीच प्राप्त होते। असाच एक अत्यंत प्रभावी उपाय जर आपण अगदी मनापासून केलात तर कदाचित तुमची ही इच्छा पूर्ण होऊ शकते। तर आज आपण असाच एक महत्त्वपूर्ण प्रभावी कुलदेवतेला, लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी उपाय बघणार आहोत। उपाय सांगण्यापूर्वी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी। मंडळी, गुढीपाडव्याच्या दिवशी घरात चांदीचे नाणे किंवा चांदीची वस्तू ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते। शास्त्रानुसार चांदी ही लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं। जर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण चांदीचे नाणे देवघरात ठेवले तर घरात धन आणि समृद्धी वाढते असे मानले जाते। तर हे नाणे देवघरात कसे ठेवावे? सकाळी लवकर उठून, पहाटे उठून स्नान करून तुम्ही जेव्हा देवपूजा करणार असाल, म्हणजे आपण जेव्हा सकाळी देवपूजा करतो तेव्हा देवघर स्वच्छ करा। त्यानंतर चांदीचे नाणे किंवा वस्तू, तुम्ही चांदीचे नाणे घेऊ शकता किंवा चांदीच्या कुठल्याही वस्तू तुम्ही भगवान आणि लक्ष्मी मातेसमोर ठेवा आणि फुले अर्पण करा। लक्ष्मी मातेसमोर नाणे ठेवून फुले अर्पण करा। यानंतर त्यावर थोडे हळदी कुंकू आणि अक्षता अर्पण करा। जशी आपण सर्व देवांची पूजा करतो तशीही त्या चांदीच्या वस्तूची किंवा नाण्याची पूजा करा आणि मनापासून प्रार्थना करा। असं केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि जेव्हा घरात सकारात्मक ऊर्जा असते तेव्हाच लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात होत असतं। जर घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर लक्ष्मी माता तिथे टिकत नाही, म्हणजेच पैसा किंवा धनसंपत्ती आपल्या घरात अजिबात टिकत नाही। जर आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा, चांगलं वातावरण जर असेल तरच आपल्या घरात लक्ष्मी मातेचं आगमन होतं आणि रोज नित्य नियमाने तिची मनापासून जर प्रार्थना होत असेल तर नक्कीच लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होत असते। त्याचबरोबर आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होते। मंडळी, येत्या गुढीपाडव्याला सकाळच्या देवपूजेच्या वेळेस हा उपाय नक्की करा। गुढीपाडव्याला घरात ही एक वस्तू नक्कीच ठेवा। देव्हाऱ्यात ही वस्तू ठेवल्याने आपल्या आयुष्यात अत्यंत चांगले बदल होण्यास सुरुवात होते। त्याचप्रमाणे चांदी ही लक्ष्मी मातेचं प्रतीक आहे आणि चंद्राचं प्रतीक आहे, त्यामुळे घरात शांतता नक्की राहते। त्याचबरोबर शांतता असेल, सकारात्मक ऊर्जा असेल तरच लक्ष्मी माता आपल्या घरात आगमन करत असते। तर मंडळी, हा छोटा उपाय गुढीपाडव्याच्या दिवशी नक्की करून बघा। असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आम्ही तुम्हाला भेटत राहू। आपलीच वाहिनी
डिजिटल डी जी मराठी. धन्यवाद.